नमस्कार, दंडवत प्रणाम. सुगरणीचा खोपा या चॅनलमध्ये आपलं स्वागत करते. आता आपल्याला हे साहित्य बघायचं आहे. आपण काय काय लागतं आहे आपल्याला. आजची आपली जी काही रेसिपी आहे त्याच्यासाठी कुठलं साहित्य लागतं आहे ते तुम्हाला मी दाखवते. आता हा कांदा घेतला आहे, आपली कोथिंबीर आहे, हिरवी मिरची आहे, लसूण आहे आणि ही मेथी आहे. पण आज आपल्याला मेथीपासून पिठलं तयार करायचं आहे. चला, आपला जो गॅस आहे तो आपण सुरू करून घेणार आहोत. आणि आता तेल टाकून घेते मी कढईमध्ये. आपल्याला फोडणीसाठी तेल लागणार आहे ना, तर तेल टाकून घेते. आणि पिठल्यासाठी जरा बरंच तेल वापरावं लागतं, जरा जास्तच. आपलं तेल आहे ते तापून गेलं असेल, त्याच्यामध्ये मोहरी टाकून घेऊ. मोहरी टाकून घेतल्या. आता जिरं टाकून घेऊ. आता जिरं आपलं तडतडून गेलं. कढीपत्ता टाकू. लसूण टाकून घेते. हिरव्या मिरच्या टाकून घेते. जो चिरलेला कांदा आहे, एक कांदा चिरून घेतला आहे आपण. आणि हिरव्या मिरच्या मात्र जरा तिखट आहेत म्हणून 3च वापरल्या आहेत. त्या ठिकाणी कांदा 1 वापरला आहे. आता जो कांदा आहे ना फोडणीतला, तो तेल सोडायला लागला, तर त्याच्यामध्ये आपण ही मेथी आहे ना, आपली घेतलेली मेथी ती टाकून घेतली. आणि हिला चांगल्यापैकी अशी आणि हिला आता आपण परतून घेऊ. आता हे पाव किलो चण्याच्या डाळीचं पीठ घेतलं आहे. त्याच्यामध्ये हळद टाकून घेते. एक छोटा चमचा हळद आहे ती टाकून घेतली. आणि ही धने जिऱ्याची पावडर आहे. आणि हा हिंग आहे. चणा डाळीच्या पिठाला हिंग कुठे काहीही करा तुम्ही, भजे करा, पिठलं करा, कुठलीही वस्तू करा चणा डाळीची, त्याला हिंग वापरलाच पाहिजे. आता पाणी टाकून हे पीठ आहे ना आपलं, हे आपण मिक्स करून घेऊ. त्याच्यातल्या सगळ्या गुठळ्या मोडून घेऊ. पाणी मात्र जेव्हा आपण मिक्स करतो ना, तेव्हा थोडं थोडं टाकायचं, कमी टाकायचं पाणी सुरुवातीला. नाहीतर मग जर का गुठळ्या झाल्या तर त्या मुरत नाही मग पातळ करताना. आणि मग नंतर पातळ करायचं. आता कसं आहे, उन्हाळा आहे, मग उन्हाळ्याच्या जास्त भाज्या मिळत नाही, म्हणून आपल्याला जास्तीत जास्त चणा डाळचा उपयोग करावा लागतो. आणि चांगलीही लागते स्वाद. चणा डाळीला स्वतःचा स्वाद असतो छान असा. आणि या दिवसाचं असं जास्त पातळ भाजी खायला जीव म्हणत नाही, काहीतरी वेगळं चटपटीत. उन्हाळा आहे ना, म्हणून वाटतं माणसाला. खूप असं घट्ट नाही, पातळ नाही, असं पिठलं तळणार आहे. हे असं आपण जे पीठ आहे ना ते मिक्स करून घ्यायचं. आणि आपल्याला वाटलं तर नंतर पाणी टाकता येतं. मी गरम पाण्याचंच पिठलं करते नेहमी, पण आज गार पाण्याचं करते. याला मी जवळजवळ 200 मिली म्हणजे 1 ग्लासभर पाणी वापरलं. पाव किलो पिठाला 200 मिली पाणी वापरलं आहे. आणि आता अजून लागेल तर ते पण तुम्हाला मी सांगेन. आपली मेथीची भाजी परतली आहे चांगल्यापैकी, म्हणजे कमी झाली आहे. आणि परतून पण घेतल्या अशी कमी होतेच, अशी कमी झाली आहे. आता याच्यामध्ये आपण जो आपला हा घोळ आहे चण्याच्या पिठाचा, हा टाकून घेणार आहोत. पण पाणी आपण का तेव्हा कमी टाकलं सुरुवातीला, आपल्याला हे भांड्याला भरपूर असं पीठ लागलं आहे, त्याच्यात पण पाणी टाकून आणि पिठल्यामध्ये आपल्याला टाकावं लागेल. म्हणून आज आपण नवीन असं मेथीचं, आपली पारंपरिक डिश आहे ही, पिठलं करणार आहोत. पण आज आपण पण करतोय. आता हे पाणी पण टाकून घेऊ आपण, शिजायला पाणी लागतं ना म्हणून.
आपण जवळजवळ दुपटीने पाणी टाकलं. आपलं पाव किलो म्हणजे 250 ग्राम बेसन होतं, त्याला आपण अर्धा लिटर पाणी वापरलं. आणि तुम्हाला जसं लागेल तसं कमी जास्त पाणी तुम्ही करू शकता. कसं एक कोणी हे पिठलं पोळीसोबत खातं, कोणी भाकरीसोबत, कोणी हे पिठलं भातासोबत खातं. भातासोबत खायचं असलं तर जरा जास्त पातळ करावं लागतं. मग जसं असलं, ज्या परिस्थितीत आपल्याला वापरायचं असलं, खायचं असलं तसं त्या प्रमाणात आपण पाणी वापरून घट्ट किंवा पातळ असं करायचं आहे. आणि आता मी मीठ टाकलं, ते चवीपुरतं टाकायचं आहे. तुमचं जशी क्वांटिटी असली तसं मीठ वापरायचं आहे आपल्याला. मी आता चवीपुरतं मीठ टाकून घेतलं. आता ही हिरवीगार अशी थोडी कोथिंबीर टाकून घेते मी. आणि आता आपण एक वाफ काढून घेणार आहोत. पिठलं अशी वस्तू आहे की आपल्याला तर घरी खायला तर झटपट असं होतं. आपण काही भाजी नसली ना तर लगेचच पिठलं करू शकतो. आणि दुसरं असं की आपल्याला प्रवासाला जायचं आहे, आपली चटणी ठेचा लोणचं याच्यासोबत जरी पिठलं घेऊन गेलो आपण तर आपला डबा अतिशय स्वादिष्ट असा होतो. आणि आपण ते पिठलं संध्याकाळपर्यंत सुद्धा खाऊ शकतो. केव्हाही गारही खायला चांगलं लागतं, गरमागरमही चांगलं लागतं. असं असतं हे पिठलं. एवढंच आहे की जेव्हा आपण प्रवासाला जातो ना तेव्हा पिठलं आहे ना ते घट्ट करायचं असतं, पातळ नाही. घट्ट पिठलं डब्याला छान असतं. हे झाकण ठेवून आणि एक वाफ काढून घेऊ आपण, म्हणजे आपलं पिठलं तयार होईल. पण हे झाकण काढून घेऊ आणि बघू बरं आपलं पिठलं झालं का. हो, असं छान असं पिठलं झालं आहे आपलं. खूप छान असा सुगंध येतोय घरामध्ये. पिठलं आपलं शिजून गेलं आहे. आता हे शिजून गेलं हे कसं काय ओळखायचं? याचा आधी तर रंग बदलतो आणि याचा खमंग असा सुगंध येतो. दुसरी टीप म्हणजे तो सुगंध येतो छान असा खमंग. आणि तिसरं म्हणजे ही अशी कडा सोडून देतं ते. हे बघा, ही कडा सोडून देतं म्हणजे कोरडं होतं, त्याला आपण खरड म्हणतो, तशी तयार होते. कलरवरूनच कळतं की आपलं पिठलं शिजलं आहे छान असं. मुली नवीन स्वयंपाक करता किंवा मुलाही रूमवर पिठलं करून खाता. पिठलं सोपं असतं ना करायला म्हणून. तर तुम्ही म्हणजे तुम्हाला कसं कळेल की आपलं हे पिठलं जे केलेलं आहे ते शिजून गेलं की नाही? तर आपल्या एका बोटाला असं पाणी लावून घ्यायचं आणि त्याला असं लावायचं पिठल्याला. हे बघा, अजिबात चिपकत नाही. बघा, चिपकतच नाही पिठलं शिजलं. मग जर का नाही चिपकलं तर समजून घ्यायचं झालं आपलं हे पिठलं केलेचं. चला तर आपण असं छान असं पिठलं बनवलं. चला या जेवायला, आपण असं पिठलं भाकरी खाऊया. तुम्हाला जरी आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब तर नक्की करा. बाय. काळजी घ्या स्वतःची.